नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या जे संगणकावरचे जे आपले लेक्चर्स आहेत की जे आपल्याला बॉम्बे हायकोर्टच्या दृष्टीने आपल्याला संगणकावर येणारे आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांच्या उत्तरांसाठी आपण संगणक जे आहे, कॉम्प्युटर आहे, त्याचं बेसिक नॉलेज जे आहे, बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे, सॉफ्टवेअर हार्डवेअर असतील, मग त्याच्यात ऑपरेटिव्ह सिस्टीम्स जे आहेत, त्याच्यानंतर शॉर्टकट कीज जे आहे, त्याचा आपण लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. तर त्याचं हे आपलं आजचं पहिलं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याची उत्क्रांती व ओळख जी आहे संगणकाची ती समजून घेणार आहोत की कशा टप्प्यांमध्ये आपण संगणक वापरायला लागलो. आता आपण एका डब्यासारख्या आपण जर इमॅजिन केलं, पहिला कम्प्युटर जर आपण स्कूलमध्ये जर कम्प्युटर लॅबमध्ये बघितलेला जो पीसी आहे, एका टीव्हीच्या डब्यासारखा आहे, बरोबर. ज्यांचं वय आज 30च्या आसपास आहे त्यांनी तसे पहिले संगणक बघितले, बरोबर, तसे कम्प्युटर बघितले. जे 25च्या आत आहे त्यांनी थोडेसे व्यवस्थित एलईडी टीव्ही सारखे व्यवस्थित छान पीसी बघितले आपण, तुम्ही, मी सर्वांनी, जे आपण आज कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये म्हणा, प्रायव्हेट ऑफिसमध्ये आपण बघतो. तर ह्या डब्यापासून ह्या फ्लॅट टीव्ही पर्यंतचा म्हणा किंवा संगणकाच्या मॉनिटर पर्यंतचा जो काही प्रवास आहे तो एक वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये वाटलेला आहे. तर तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर संगणकाची ओळख, उत्क्रांती कशी झाली ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. सुरुवात जर बघायला गेलो तर संगणकाचा पर्यायी शब्द आपण काय म्हणतो? कम्प्युटर, आधुनिक शब्द. त्याचा ओरिजिन जर बघायला गेलो तर मूळतः लॅटिन शब्द आहे. त्याचं नाव आहे कम्प्यूट. त्याचा अर्थ जर काय असेल तर तो गणन करणे, काय, मोजणी करणे. कॅल्क्युलेशन करणे हा त्याचा मुख्य उपयोग होता. आता त्याच्यातनं मग एक बनवलेलं यंत्र, एक मशीन, ज्याला आपण आज तुम्ही, मी सर्वजण कम्प्युटर या नावाने ओळखतो, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या गणना सहजरित्या आणि अचूक पद्धतीने करू शकतो. आता याची पुस्तकी व्याख्या जर बघायला गेले, हे कम्प्युटर म्हणजे, आता हे अबॅकस पाहिलं असावं तुम्ही, जर तुम्ही अबॅकसचा कोर्स वगैरे केला असेल तर हे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर हे कॅल्क्युलेटर आपण बघितलं असणार आहे, तुम्ही, मी सर्वांनी स्क्रीनवर दिसत असावं सर्वांना. हे कॅल्क्युलेटर आहे, हे अबॅकस. हे काय आकडेमोड करण्यासाठी ना, गणितीय आकडेमोड करण्यासाठी. आपण आपल्या फोनमध्ये पण कॅल्क्युलेटर वापरतो बघा, गणितीय आकडेमोडच आहे ना ते, संगणकाच्या माध्यमातून. फोन काय दुसरं तिसरं काही नाही आहे, आपल्या तळ हातावर बसणारा एक कम्प्युटरच आहे आपला फोन, म्हणजे प्रकारे सगळ्या आपण सिस्टम्स त्याच्यामध्ये बघतो. संगणकाची व्याख्या जर बघायला गेलं तर संगणक हे एक प्रगत इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे ज्याचा मुख्य उद्देश अत्यंत वेगाने आणि अचूकतेने गणन करणे आणि माहितीवर प्रक्रिया करणे आहे. हे दोन कीवर्ड लक्षात घ्या, अत्यंत वेगाने आणि अचूकतेने. म्हटल्यावर सगळ्यात पहिला कीवर्ड काय? वेगवान. दुसरा महत्वाचा शब्द आहे त्याच्यातला अचूकता. हे दोन कीवर्ड आपल्याला संगणकाला डिफाईन करताना, त्याची परिभाषा देताना, त्याची व्याख्या देताना आपल्याला बघायला मिळतात, की अचूकता त्याचबरोबर स्पीड पण. आता समजा आपण एखाद्या गोष्टीची गणना करायला बसलो, एखादी गोष्ट स्मरणशक्तीत लक्षात ठेवायला बसलो, समजा एखादा गुणाकार भागाकार आपण XYZ करायला बसलो, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरींपर्यंत आपण करू, बरोबर. त्याच्यानंतर जसं जसं ते 0 वाढत जाईल आपण कॅल्क्युलेशन करायला थोडा वेळ लावणार, म्हटल्यावर काय, वेग कमी होणार, स्पीड काय होणार, कमी होणार. संगणक काय वेगवान आहे, स्पीड तेवढीच मेंटेन ठेवतोय कॅल्क्युलेशनला. आणि त्याच्यानंतर अचूकता. आता आपल्या याच्यामध्ये समजा 0 इकडचा तिकडेच झाला, गेलं ना सगळं गणित, गेलं का. त्यामुळे ती अचूकतेचा अभाव. आता मानवी मेंदू जो आहे, मनुष्याचा जो ब्रेन जो आहे तो नक्कीच कम्प्युटरच्या वरचा आहे, नो डाऊट, पण त्याचा 100% वापर नाही ना केलेला आपण अजून. त्यामुळे आपल्याला संगणकाचा मेंदूचा वापर करून आपण काम करतो. आणि संगणक काय दुसरं तिसरं काही नाही, सांगकाम्या म्हणू शकतो आपण आपल्या त्याला मराठी भाषेमध्ये, की आपण जे बोलतो, आपण जी कमांड देतो त्याच्यावरच तो प्रक्रिया करतो, स्वतः काही करत नाही. इवन AI जरी आपण इमॅजिन केला, आपण पहिले त्याला कमांड देतोय, तो प्रॉम्प्ट आपण देतोय त्याला पहिले, त्याच्यावर त्याची रिॲक्शन, त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया येते. मी कितीतरी त्या अलेक्साला, सिरीला, जर ChatGPTला बोलाल, तुमचं पहिले कमांड लागेल ना, आपल्याला काय हवंय ते आपण सांगू, त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया येणार. हा सगळ्यात अपडेटेड व्हर्जन झाला जे आपण आज रीतीला
आपण सर्वजण वापरत आहोत. तर संगणकाची 6 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत जी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला समजून घेणं गरजेची ठरेल की त्याच्या काय काय फीचर्स आहेत. कारण की आपण कम्प्युटर काय हे प्रत्यक्ष वापरणं वेगळं आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याचे असलेले शब्द जे कीवर्ड्स आहेत ते माहीत असणं फार महत्त्वाचे आहे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे बघा त्याचा प्रचंड वेग. काही सेकंदातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत ते संगणक करू शकतो आणि ते कसं अचूकतेने करतो. ते काय प्रचंड वेग. काही सेकंदात क्षणार्धातच मग ते बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पर्सेंटेजमध्ये काढून देणं, चक्रवाढ व्याज लावणं, या सगळ्या गोष्टी ते स्क्वेअर रूट, क्यूब रूट सगळं आपण कॅल्क्युलेशन अगदी क्षणात करू शकतो. बरोबर. शॉर्टकट कीज वापरून मिनिमम, मॅक्सिमम, ॲव्हरेज, सम हे सगळे एक्सेलमध्ये आपण करतो. म्हटल्यावर काय प्रचंड वेग पहिलं त्याचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य बघा अचूकता व विश्वसनीयता. केलेले काम नेहमी अचूक आणि पूर्णपणे विश्वसनीय असते. बरोबर आहे की नाही. संगणकाने केलेल्या कॅल्क्युलेशनवर आपण भरोसा ठेवतो. समजा मला एखादा गोष्ट तुम्ही आकडेवार मोड करायला दिली, एवढी आकडा ह्याची शेकडेवारी काढा. मी ते मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करल, हे करल, ते करल, तोपर्यंत त्याच्यापेक्षा काही क्षणात कॅल्क्युलेटर जो आहे तुमच्या माझ्या फोनमधला तो ते उत्तर देणार आणि मी सांगितलेल्या उत्तरापेक्षा आपला भरोसा त्या उत्तरावर जास्त का अचूकता व विश्वास. महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड साठवण क्षमता, स्टोरेज. माहिती नेहमीच केवळ माहितीच नाही तर ध्वनी, चित्र, चलचित्र, जर आपण इंग्लिश मल्टीमीडिया म्हणतो, हे सगळं साठवण्याची सुविधा आहे. आता समजा हा आपला फोन, ओके, याच्यामध्ये आपण कितीतरी कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केलेली आहेत जी आपल्याला पाठच नाही. खरं प्रामाणिकपणे पाठ नाही आपल्याला ती नंबर, तरी कुणाला फोन लावायचा आहे आपण लगेच ते नाव सर्च करणार, त्या व्यक्तीचं कॉल करणार. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ध्वनी, चित्र, आपले कितीतरी फोटोज आपण आपल्या ह्याच्यामध्ये साठवून ठेवतो. जेवढी त्याची स्टोरेज असेल समजा मोबाईलची तेवढं, किंवा मेमरी कार्डची म्हणा किंवा USB ची म्हणा, रॅम रोम काय आहे त्याच्यावर डिपेंड करते त्याची स्टोरेज किती आहे. त्यानंतर ध्वनी, चलचित्र, ऑडिओ, व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघू शकतोय. बरोबर ना. ठीक आहे. स्टोरेज क्षमता. आता हे लेक्चर पण तुम्ही तुमच्या ज्या पर्टिक्युलर डिव्हाइसमध्ये बघत असाल, लॅपटॉपवर बघा, फोनवर बघा, कशावरही बघा, म्हटल्यावर तर तुमच्या त्या डिव्हाइसची स्टोरेज असेल एक पर्टिक्युलर, त्या स्टोरेजमध्ये तुम्ही बघताय ना ऑडिओ व्हिडिओ, हे मल्टीमीडिया झालं ना जे लेक्चर तुम्ही बघताय. तिसरं वैशिष्ट्य काय प्रचंड साठवण क्षमता. कारण की मानवी मेंदूला मर्यादा आहे ना. एक लॉंग टर्म आपण सगळ्या गोष्टी लक्षात नाही ठेवू शकत. काही गोष्टी आपण विसरू पण शकतोय काल परिस्थिती अन्वय. त्याच्यानंतर बघा आज्ञापालन. चौथं सगळ्यात तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं तो काय सांग काम आहे. संगणक कम्प्युटर काय सांग काम आहे. वापरकर्त्याने दिलेल्या आज्ञावलीप्रमाणे तंतोतंत काम करतो. आता तुम्ही जर सांगितलं समजा ओके एक्सेल शीटमध्ये तुम्ही काम करताय, तुम्ही प्लस करून सम दिले किंवा ॲव्हरेज हे तुम्ही स्पेलिंग टाकले ते तुम्हाला ॲव्हरेजच देणार ना, मॅक्सिमम देणार नाही, स्क्वेअर रूट क्यूब रूट देणार नाही. काय करणार, सम मागितलं आपण तेवढंच ॲव्हरेज विचारली, सरासरी विचारली, सरासरी पर्सेंटेज विचारलंय ना आपण, मग तेवढंच देणार. आपण स्क्वेअर रूट क्यूब रूट विचारलं, समजा आपण स्क्वेअर रूट विचारलं आणि ते क्यूब रूट नाही देते ना आपल्याला, आपण जे विचारतो तेच देणार. आज्ञा पालन करणं, कमांड आपण जी देतो त्या कमांडलाच ते रिस्पॉन्ड करतात, रिॲक्ट करत आहेत. प्रत्येक संगणकाचं हे वैशिष्ट्य. आता समजा तुम्ही AI वर गेलात, तुम्ही त्या ChatGPT जाऊन विचारले बॉम्बे हायकोर्ट पदभरतीमध्ये एकूण क्लर्कचे किती पदं आहेत, तर तुम्ही दिल्या कमांड दिली ना, त्या क्लर्कच्या पदांच्या ऐवजी ते तुम्ही क्लर्क विचारता आणि त्यांनी शिपायाची पदं सांगितली, स्टेनोग्राफरची किती पदं, चालकची किती पदं सांगितली तर जमेल नाही ना. तो क्लर्कचीच पदं सांगेल ना, पदसंख्या एकूण किती आहे. मग आपल्या औरंगाबाद खंडपीठामध्ये बघतील, त्याच्यानंतर नागपूर खंडपीठ आहे, हायकोर्ट, त्या ठिकाणी ते डिवाइड करून सांगेल. मग म्हणजे आपण सांगितलेली कमांडच रिॲक्शन येणार, स्वतःहून तो बुद्धी वापरत नाहीये त्याची. त्याच्यानंतर बघा पाचवं वैशिष्ट्य अथक कार्य. एकाच प्रकारचे काम न कंटाळता आणि सतत न थकता करू शकतो. जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटी आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, PC काम करतो. हार्डवेअर सॉफ्टवेअर मध्ये काही इश्यू नाही, व्हायरस नाही, बिंदास काम करतो न थकता. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे ना हा. त्याच्यानंतर बघा सर्वव्यापी आणि बहुउपयोगी, मल्टी यूज करू शकतोय. रेल्वे, बस, विमान, टेलिफोन, परीक्षा मंडळ यासारख्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे ना.
आता तुम्ही हे जे लेक्चर ऐकताय तुमच्या ज्या पर्टिक्युलर डिव्हाइसमध्ये, फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, तुम्ही काय फक्त लेक्चरच ऐकू शकताय का? तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करू शकता, त्याच्यात जे सोशल मीडिया अकाउंट्स त्याच्यात हँडल करू शकता, तुम्ही मूवीज, वेब सिरीज सगळ्या गोष्टी बघू शकता, तुम्ही ऑनलाईन तिकीट्स बुक करू शकता, रेल्वे, बस, विमान सेवा ज्या काही तुम्हाला हव्या आहेत त्या, एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरायचा तो तुम्ही भरू शकता. म्हटल्यावर तुम्ही मल्टिपल त्याचं करू शकत आहात. एका पर्टिक्युलर घटकावर त्याला मर्यादित आपण ठेवलेलं नाही, आपण त्याचा सर्वांगीण वापर करून घेऊ शकतोय. हे काय झाली संगणकाची काय झाली वैशिष्ट्य, फीचर्स आहेत त्याची. त्याच्यानंतर बघूया कार्यप्रणाली आणि माहितीचा प्रवास कसा चालतो. 3 घटक इथे फार महत्त्वाचे आहे. इनपुट युनिट, सीपीयू आणि आउटपुट युनिट, यांच्यावर संगणकाचा पूर्ण डोलारा उभा आहे. हे कोलॅप्स झालं म्हटल्यावर पूर्ण संगणक कोलॅप्स. इनपुट म्हणजे काय? संगणकास दिली जाणारी कच्ची माहिती, जो डाटा आपण देतो, आणि कमांड, हे काय झालं इनपुट मध्ये झालं. त्यानंतर सीपीयू मध्ये काय प्राप्त झालेलं म्हणजे आपण दिलेला जो काही डाटा आहे प्लस कमांड जी आहे आपण दिलेली, त्या कमांडवर प्रत्यक्ष क्रिया करणारा मुख्य भाग काय? नावच सजेस्ट करतो ना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नाव प्रोसेसिंग, क्रिया करते, प्रक्रिया करत, आणि त्याच्यानंतरचा पुढचा घटक असतो तो म्हणजे आपला आउटपुट युनिट. प्रक्रियेनंतर तयार झालेली अर्थपूर्ण माहिती त्या माझ्या सारख्या युजर्स पर्यंत देईल. आता समजा आपण एखादं विचारलं, समजा सर्च गुगल ब्राउझर गेलो किंवा ब्राउझर क्रोमवर किंवा गुगलवर आपण गेलो, करेक्ट. आता तिथून गेल्यावर आपण आपल्या आजूबाजूचा वातावरण विचारले, वेदर फॉरकास्टला आपण विचारले टेम्परेचर काय माझ्या आजूबाजूचं, आता उन्हाळा लागत आला आपलं, तो आजचं तापमान आपण विचारलं, बरोबर. म्हटल्यावर आपण इनपुट डिव्हाइसमध्ये काय कमांड काय दिली, टेम्परेचर विचारले, बरोबर. आजचं तापमान सांग हे म्हटलं आपण, म्हटलं AI ला विचारलं की आजचं तापमान सांग मला, चॅट जीपीटीला विचारलं. सीपीयू काय माहितीवर प्रत्यक्ष प्रक्रिया करणार, सगळं बघणार की किती काय, आणि मग स्क्रीनवर आपल्याला लगेच माझ्यासारख्या युजरला दिसेल किती डिग्री सेल्सिअस तापमान आहे ते. अशा पद्धतीने आपल्याला संगणक, आपला कम्प्युटर काम करताना बघायला मिळतो. तर त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर संगणकाचा मेंदू, जी अंतर्गत रचना जी आहे सीपीयू, जे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, तिथे कंट्रोल युनिट आहे की जे संगणकाच्या सर्व भागांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करणारे काम. तर 2 शब्द लक्षात ठेवा, नियंत्रण आणि व्यवस्थापन. या गोष्टी इथे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथून एक सेक्शन सुरू होतो, तो मेमरी युनिट आणि ALU, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट अँड मेमरी युनिट. मग अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट मध्ये काय, या विभागात सर्व तार्किक आणि गणितीय जे आहेत की लॉजिकल आणि अर्थमॅटिक, नावाच सजेस्ट करतंय ना, लॉजिक तर्क लावणार आणि अर्थमॅटिक गणितीय आकडेमोड करणार, ह्या सगळ्या प्रक्रिया ह्याच्यावर केल्या जातात. कुठून? सीपीयू कमांड देतं ह्याला ALU ला, आणि मग त्याच्यावर प्रक्रिया आपल्याला होताना दिसते. त्याच्यानंतर आहे बघा मेमरी युनिट. प्रत्येक प्रक्रियेसाठी लागणारी माहिती आणि आज्ञावली इथे साठवली जाते की प्रक्रिया काय करायची, कमांड पण ते लक्षात पाहिजे. समजा गुगलवर तुम्ही एक साथ 4-5 गोष्टी सर्च केल्या, ह्या लिंकून त्या लिंकवर, त्या लिंकून त्या लिंकवर, जेव्हा तुम्ही बॅक येताय तर तुम्ही पहिले सर्च केलेलं, त्याच्या पहिले सर्च केलेलं ते स्क्रीनवर येतं बघा. तर काय मेमरी युनिट आहे ना ते, हे इथे लक्षात घ्यायचं. आता त्याचा ऐतिहासिक प्रवास कसा आहे, पहिली पिढी, ते दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, ते 5वी पिढी जी आहे, म्हणजे आपल्या आजोबांपासून आलेले कॅम्प्युटर्स पासून तर तुम्ही मी आज वापरत असलेले कॅम्प्युटर्स, यांचा जो काही प्रवास आहे तो आपण स्टेप बाय स्टेप स्लाइड्सच्या माध्यमातून समजून घेऊया. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचे घटक, तार्किक संघटना आणि सॉफ्टवेअर तंत्रामधील बदलानुसार संगणकाच्या इतिहासाच्या 5 पिढ्यांमध्ये 5 जनरेशन्स त्याच्या असलेल्या बघायला मिळतात. असं त्याचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, ते आपण म्हणतो का 4G, 5G, हे काय जनरेशन्सला रिप्रेझेंट करत आहे. तर 1942 पासून आजपर्यंतचा प्रगतीचा हा आराखडा आहे. तर फर्स्ट जी जर बघायला गेलो आपण, ते कधी मिळतंय आपल्याला 1942. त्यावेळी भारतात काय होतं, क्विट इंडिया मुवमेंट, त्यावेळी पहिलं जनरेशन आपल्याला
कम्प्युटरचं आलेलं बघायला मिळतं. तर त्यामध्ये बघा त्या पहिल्या जनरेशनमध्ये कम्प्युटरचा आकारही मोठा आहे आणि त्याचा वेगही जवळपास सारखाच आहे. वेग तुलनेने काय कमी आहे. आता हे पहिलं जे जनरेशन आहे ते 1942 ते 1948च्या टाइम पिरियड मध्ये वापरलं गेलेलं आपल्याला बघायला. त्यात निर्वात नलिकांचे व्हॅक्यूम ट्यूब्सचं युग त्याला म्हटलं जातं. इथे तुम्हाला साईडला हा फोटो पण दिसत असावा. त्यामध्ये बघा आता हे पुस्तकी कसं स्टेटमेंट्स मध्ये आपल्याला येऊ शकतं. यांत्रिक उपकरणांपेक्षा अधिक वेगवान व विश्वसनीय दीर्घायुषी विमान पद्धती बायनरी सिस्टीम्सचा वापर करून प्रोग्राम साठवणूक क्षमता आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक रूपांतर, परंतु आकारमान प्रचंड मोठे. म्हणूनच तुम्हाला स्टार्टिंगला म्हटले जे आज 30शी मध्ये आहेत त्यांनी तसे डब्यासारखे कम्प्युटर बघितले असणार शाळेच्या कम्प्युटर लॅबमध्ये. मी पहिली दुसरीत असताना नक्कीच तसे बघितलेले आहे. मग नंतर जेव्हा 5वी 6वीला जेव्हा कम्प्युटर लॅबमध्ये जाण्याची वेळ यायची शाळेत, तेव्हा मग ते फ्लॅटवाले जे आज जे ऑफिसेसमध्ये बघतो का तसे PC आलेले बघायला मिळतात. आता मुख्य तंत्रज्ञान काचेच्या व्हॅक्यूम ट्यूबमध्ये स्मरणशक्ती जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर 15,000 जागा किंवा अंक किंवा अक्षरे ते स्टोरेज काय कमी आहे. ते आकार मोठा, पहिल्या पिढीची जर वैशिष्ट्य म्हटलं तर आकार मोठा, वेग कमी. हे आजच्या कम्प्युटरच्या तुलनेने बघतो आपण. त्यावेळी तर ते खूपच चांगलं चालत होतं. आकार मोठा आहे त्याचा, जागा व्याप्त आहे ते, वेग कमी आहे त्याचा आणि स्मरणशक्ती पण कमी आहे. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर प्रमुख मॉडेल जर बघायला गेलं तर ABC पहिला व्हॅक्यूम ट्यूब संगणक, हार्वर्ड मार्क फर्स्ट 1944 म्हणजे 1944, ENIAC आणि युनिॲक 1 व 2 हे त्याचे काय झालेत प्रमुख मॉडेल्स. हे नावं लक्षात ठेवणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा दुसरी पिढी सेकंड जनरेशन जे आहे ते 1948 ते 1964 या दरम्यान बघायला मिळतं. ज्याला ट्रान्झिस्टर क्रांती, जो ट्रान्झिशन झोन, जो संक्रमण काळ जो आहे का तो म्हटला जातो. इथपर्यंत कम्प्युटर जवळपास सर्वसामान्य व्हायला लागलेत, ऑफिसेसमध्ये यायला लागलेत. भारतामध्ये जरी नसले, भारतात तर 90 नंतर सर्व ऑफिसेसमध्ये यायला लागले, पण त्याच्या अगोदर जागतिक पातळीवर ह्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला कम्प्युटर्स हे एक्सेप्ट व्हायला लागले. पहिल्या पातळीमध्ये अगदी मुठभर अगदी एलिट ग्रुपकडेच ते कम्प्युटर्सचा साठा असलेला आपल्याला बघायला मिळत होता. तर त्यामध्ये बघा हे अर्धसंवाहक सेमीकंडक्टर्स जे आहेत ज्याच्यावर आजकाल जेवढं जागतिक राजकारण तापतं, सेमीकंडक्टर, याचा शोध जो आहे बेल लॅबमध्ये लागला 1959 साली आणि त्याचा व्यापारी वापर सुरू होऊन संगणकाची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा योगदान झालेला बघायला मिळतो. व्हॅक्यूम ट्यूबच्या तुलनेत आकारमान छोटे, जास्त भक्कम व हाताळण्यास सोपे. चुंबकीय गाभा स्मृती जे मॅग्नेटिक कोर मेमरी जी आहे त्याची कार्यक्षमता वाढली, पण प्रत्यक्ष संगणकातील प्रोग्राम बदलावे लागलेत. त्याच्यामध्ये आकार तुलनेने कमी झाला, वेग वाढला पहिल्या जनरेशनपेक्षा आणि त्याची कार्यक्षमता जी आहे ती तुलनेने वाढली. मुख्य तंत्रज्ञान सिलिकॉन ट्रान्झिस्टर, स्मरणशक्ती जास्तीत जास्त 64,000 जागा, पहिल्यामध्ये किती होती फक्त 15,000. त्या रेट डबलपेक्षा 4 पटीने आपल्याला स्मरणशक्ती त्याची म्हटल्यावर काय क्षमताच वाढली ना एक प्रकारे. त्याच्यानंतर काम करण्याचा वेग 1 दशलक्ष 10 लक्ष आज्ञा संकेत आणि मॉडेल्स ICT 1301, IMB 1401 हे त्याचे मॉडेल्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा तिसरी पिढी संगणक. आता या तिसऱ्या पिढीबद्दल जर बोलायला गेलं तर ह्या तिसऱ्या पिढीमधली जी संगणक आहे 74 पर्यंत वेगवेगळे जे सॉफ्टवेअर जे आहेत, मग वेगवेगळ्या ज्या वैज्ञानिक संस्था ज्या आहेत तिथे हे मोठ्या प्रमाणात स्टार्टिंग फेजमध्ये अर्ली फेजमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये आकारमान हे TV एवढे होते, छोटे डब्या टाईप. हा डबा दिसत असावा तुम्हाला स्क्रीनवर असं. चला असं समजा स्क्रीन आहे, त्याच्यावर मग हे स्टार्ट बटन वगैरे आहेत वगैरे.
अशा पद्धतीने तिसऱ्या पिढीचे थर्ड जनरेशनचे कॅम्प्युटर आहेत का ते आपल्याला असलेले बघायला मिळतात. मग त्यामध्ये आपल्याला त्याचा टाइम पिरियड जर बघायला गेलं त्याला काय संकलित मंडलाचा इंटिग्रेटेड सर्किटचा युनिट उदय इथून झालेला आणि इथून मग खरी संगणक क्रांती आपल्याला बघायला मिळते. इथून झालेली आपल्याला बघायला मिळतो आणि जागतिक स्तरावर याचा सर्वव्यापी वापर व्हायला इथून सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. कधी? 1964 ते 1974 या दरम्यान. त्याच्यानंतर IC मुळे संगणक अतिशय शक्तिशाली झाले व तापण्याचे प्रमाण कमी झाले. जी हिटिंग जी होत होती ओव्हर हिटिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची ती त्याच्यानं कमी झाली. त्यानंतर चुंबकीय स्मृती ऐवजी अर्धसंवाहक स्मृतीचा रॅमचा वापर वाढला. म्हटल्यावर का मॅग्नेटिक मेमरी जी आहे का त्याच्याऐवजी त्यांनी सेमीकंडक्टर रॅमचा वापर केला. त्याच्याने तापमान कमी झालं आणि स्पीड आणि स्टोरेज त्याची वाढली. आज पण आपण रॅम रोम बघूनच फोन विकत घेतो बघा. स्टोरेज किती ते बघतो ना तेव्हा आपण ते परचेस करू. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर संगणकाचा आकार दूरचित्रवाणी टीव्ही जो होता आपला जुना त्याच्या एवढा झाला आणि टेबलवर ठेवणं ते शक्य झालं. आणि इथून मग वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंट ऑफिसेस जे आहेत इथे त्याचा वापर सर्वव्यापी व्हायला लागला. प्रायव्हेट कंपनीजमध्ये IT सेक्टर्स जे त्यावेळी स्टार्टिंगला बूस्ट होत होते तिथे यांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मॅट्रिक्स कार्ड मुख्य तंत्रज्ञान IC स्मरणशक्ती 32,000 ते 4 दशलक्ष जागा म्हटल्यावर बघा पहिला जो होता 15,000 64,000 ते 32,000 ते 4 दशलक्ष 2.5 लाखापर्यंत गेली ह्याची. त्यावर कित्येक पटीने वाढलं म्हणून याला काय म्हणतो खरी संगणक. तिथून सर्वव्यापी वापर वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये प्रायव्हेट ऑफिसेस असतील गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि अर्ली IT सेक्टर जो आहे का तो इथून इमर्ज व्हायला आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. आणि कामाचा वेग जर बघायला गेलो तर प्रति सेकंदला 10 दशलक्ष गोष्टी त्या करू शकला असता. आणि मुख्य मॉडेल जर बघायला गेलं तर ICL 1900 सिरीज SIM4 IMB 360 ह्या सगळ्या गोष्टी त्या मॉडेल्समध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही ह्याच्यातले जे मॉडेल्स आहेत का त्याच्या नावाच्या तुम्ही नोट्स व्यवस्थित बनवणं फार गरजेच्या ठरतील. त्याच्यानंतर आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये त्याचा आकार कमी झाला हा ग्राफ बघा ना तुम्ही आणि वेग वाढला. तेच मागच्या स्लाइडमध्ये बघा आकार आणि वेग हा ॲरो बघा आकार पण मोठा आहे आणि वेगही कमी आहे. पहिल्या पिढीमध्ये पण सेम कंडिशन. परंतु जेव्हा तुम्ही थर्ड जनरेशन पर्यंत येताय तर त्यावेळी जर बघायला गेलं त्याचा आकारमान जर आपण बघायला गेलात तुम्ही समजा तर त्याच्यामध्ये चेंज झालेला आपल्याला बघायला येतं की बघा आता वेग वाढतोय आणि आकार तुलनेने कमी होत आहे. स्लाइडवर जाऊया आपण. आता ही चौथी पिढी इथून भारतात कम्प्युटर यायला लागला. आपला संपर्क इथून. त्याच्या अगोदर त्यावेळी जे झालं त्याच्यात आपला तुलनेने सहभाग कमी होता. त्यामध्ये बघा अतिविशाल तंत्रज्ञान PC पर्सनल कम्प्युटर्स जे आहेत PC जे आहेत प्रत्येक ऑफिसमध्ये बघा प्रत्येकाच्या डेस्कवर एक आपला पर्सनल PC आपल्याला बघायला मिळते. समजा आता तुम्ही क्लर्क म्हणून झालं तुम्हाला एक तुमच्या डेस्कवर PC बघायला मिळेल. स्टेनोग्राफरला तुम्हाला तुमचा एक वैयक्तिक त्या जागेवर बघायला मिळणार. त्यामध्ये बघा ICचा अतिविशाल प्रमाणावर VLSIचा वापर इतिहासात प्रथमच संपूर्ण केंद्रिक प्रक्रिया जे CPU जे आहे एकाच चिपवर बसवण्यात आलं. कारण की थर्ड जनरेशन पासून सेकंड जनरेशनला जो सेमीकंडक्टरचा इंट्रोडक्शन झालं थर्डमध्ये सेमीकंडक्टरचा वापर वाढला त्याच्यातनं सेमीकंडक्टरमुळेच आपण एक चिपमध्ये CPU पूर्ण बसवायला लागलो. बरोबर ना. तैवानसाठी चायना का भांडतं सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमुळेच भांडतं. त्याच्यानंतर बघा कमी आकारामुळे व्यक्तिगत वापर वाढला की कीबोर्ड माऊस स्कॅनर CD यांसारख्या उपकरणांचा वापर सुरू झाला. मग त्याच्यामध्ये फक्त PCच नव्हतं मिळत प्रिंटर स्कॅनर कीबोर्ड आहे माऊस आहे CPU साईडला ठेवलेलं ते ह्या सगळ्या गोष्टी
त्याच्यामध्ये आले. त्यामध्ये मुख्य तंत्रज्ञान VLSI आणि मायक्रो प्रोसेसर ह्या दोन त्याचे मुख्य तंत्रज्ञान. स्मरणशक्ती जर बघायला गेलं तर 5.15 दशलक्ष ते 32 दशलक्ष एवढी स्मरणशक्ती. म्हटल्यावर का स्मरणशक्तीमध्ये मोठी वाढ. हे आकार जो आहे तो कमी झाला आणि काम करण्याची क्षमता प्रचंड वाढलेली आपल्याला बघायला मिळते. प्रति सेकंद ती 100 दशलक्ष कोटी पर्यंत झालेली बघायला मिळते. त्या इथं पण ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता बघा, त्याचा आकार हा अगदी कमी झाला बघा आणि वेग जो आहे का तो वाढला. हा ग्राफ वरती गेला, हा ग्राफ खाली. जे आपण ह्या ग्राफ्स मध्ये मिस करतो बघा ना, आकारही पहिली दुसऱ्या पिढीमध्ये आकार आणि वेग त्यामध्ये बघा आकार तुलनेने कमी झाला आणि वेगही वाढला. परंतु चौथ्या पिढीमध्ये आकार झपाट्याने त्याचा कमी झाला आणि तुलनेने त्याचा वेग वाढलेला आहे. का? कारण की जे CPU आहे एकाच चिपवर ते आणायला सुरुवात झाली. म्हटल्यावर का सेमी कंडक्टरचा जो वापर त्याच्यातनं वाढला तो फार महत्वाचा रोल प्ले त्याच्यात ठरलेला. पाचवी पिढी जी आपण 1990 ते आजपर्यंत हे जे सगळे तुम्ही मी वापरलेले कम्प्युटर, त्याच्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा अमर्याद वेग हे तुम्ही मी बघितलेलं आहे. तर हे आपल्याला कळतं, हे आपण वापरतो आलेलो आहोत. इंटेल, मग त्याच्यामध्ये सेकंड, थर्ड अँड फोर्थ यांसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत स्वरूपातील संगणकांचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ताचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यशस्वी वापर जो तुम्ही मी सर्वजण करतो आज डेली बेसिसवर आपण AI चा वापर करतो. IMB कंपनीने याच वैयक्तिक वापराचा पीसीच्या पायावर आधुनिक क्रांती घडवली. त्याच्यामध्ये आकार अगदी बारीक झाला आणि वेग खूप वाढला. आणि त्याच्यानंतर IMB ने पीसी क्रांतीचा पाया रचला आणि AI चा क्वांटम कम्प्युटिंग मध्ये आपण वापर वाढवला. मुख्य तंत्रज्ञान प्रगत मायक्रो प्रोसेसर व AI आहे. त्यांचा स्मरणशक्ती 30 दशकोटीपेक्षा जास्त, 30 GB पेक्षा जास्त आपण प्रत्येक याच्यात क्षमता बघितली. आणि काम करण्याचा वेग जर बघायला तर मेगा हर्ट्ज पेक्षा जास्त, म्हणजे 1000 मेगा हर्ट्ज पेक्षा जास्त, तो पहिले दशलक्ष पर्यंत होता. मेगा हर्ट्ज म्हणजे डायरेक्ट तुम्ही कित्येक पटीने ते वाढलेला बघायला. या झाल्या सगळ्या पाचवी पिढी. ह्या एकाच स्लाइड मध्ये पाचवी पिढींचे तुलनात्मक टेबल तुम्हाला बघायला मिळतो. तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही असा तुलनात्मक टेबल बनवून घेणं फार महत्त्वाचं ठरेल परीक्षेच्या दृष्टीने. ते तुम्हाला रिव्हिजनला फार मोठी त्याच्यामध्ये मदत होणार. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ पाचही जनरेशन जे आहेत त्या इथे दिलेले आहेत. त्याचा कार्यकाळ, मुख्य तंत्रज्ञान, त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी, स्पीड आणि त्याचा प्रमुख मॉडेल. पहिली पिढी बघा 1942 ते 48, व्हॅक्यूम ट्यूब जे निर्वाण पोकळी होती, 15,000 जागा होती. त्याच्यानंतर प्रारंभिक प्रक्रियेचा वेग अगदी तुलनेने कमी होता. मार्क 1 आणि ENIAC हे त्याचे प्रमुख मॉडेल. सेकंड जनरेशन दुसरी पिढी जर बघायला गेलो 1948 ते 64 दरम्यान सिलिकॉन ट्रान्झिस्टर 64,000 जागा, 1 दशलक्ष आज्ञा सेकंड आणि IMB. आणि इथं सेमी कंडक्टरचा वापर सुरू झाला. त्याच्यानंतर थर्ड जनरेशन आपल्याला 1964 ते 74 IC हे त्याचं मुख्य तंत्रज्ञान, 32,000 ते 40 दशलक्ष ही त्याची स्टोरिंग क्षमता, त्यानंतर 10 दशलक्ष आज्ञा पर सेकंड आणि IMB 360 हे त्याचं प्रमुख मॉडेल. त्याच्यानंतर चौथी जनरेशन जी आपण बघतो 1974 ते 90 पर्यंतचं VLSI मायक्रो प्रोसेसरचा वापर, मुख्य तंत्रज्ञान 5.15 ते 32 दशलक्ष त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी आणि 100 दशलक्ष पर सेकंड हे त्याची आज्ञा. प्रारंभिक पीसी जे पर्सनल कॅम्प्युटर्स आहेत ते आपल्याला इथून झालेले बघायला मिळतात. आणि पाचवी पिढी जी तुम्ही मी सर्वजण वापरतो आज आपण, ती प्रगत प्रोसेसर व AI च्या माध्यमातून 30 GB कमीत कमी त्याची स्टोरिंग, त्याच्यानंतर 1000 मेगा हर्ट्ज पर्यंत त्याची वेग आणि इंटेल आपल्याला बघायला मिळते. आणि एका विशाल खोली एवढे यंत्र आज आपल्या तळहातावरील चिप मध्ये समावले आहे. हाच संगणक तंत्रज्ञानाचा खरा विचार. आता आपण या लेक्चर मध्ये तर बेसिक ओळख जी आहे ती समजून घेतली. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण काय घेणार,
की त्याचे वेगवेगळे जे फीचर्स जे आहेत परीक्षेच्या भिमुख जे आपल्याला बेसिक नॉलेज परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते आपण इथे समजून घेऊया. धन्यवाद. आपण